हॅलो माय डिअर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्र, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक 12वीचा जो चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर, त्याचा एक्सरसाइज 1.1 घेणार आहोत. याआधी आपण 2 लेक्चर घेतलेले आहेत आणि दोन्ही लेक्चर PPTवरती घेतलेले आहेत आणि PPTच्या स्लाइड्स दाखवत असताना तुम्हाला ती थिअरी मी एक्सप्लेन केलेली आहे. थोडक्यात ती थिअरी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. अतिशय सोपा आहे, इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, 8 मार्कासाठी आहे हा चॅप्टर. याचा एक्सरसाइज 1.1 आपण पाहूया आज ह्यामध्ये. तर हे सुरू करण्याआधी मी त्याची थोडीशी रिव्हिजन करतो. हा जो एक्सरसाइज 1.1 आहे, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये जवळजवळ 9 ते 10 आर्टिकल्स आहेत, छोटी छोटे आर्टिकल्स आहेत. आता हा एक्सरसाइज 1.1 जवळजवळ 4 अशा टॉपिकवरती आहे, 4 आर्टिकलवरती आहे. कोणकोणते आर्टिकल्स आहेत आपण पाहिलेत पहिल्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये. पहिलं पाहिले की स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट? स्टेटमेंट कशाला म्हणायचं लॉजिकचं? तर सिंपल डेफिनेशन आहे, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज द स्टेटमेंट ऑफ लॉजिक. असं विधानार्थी वाक्य की त्या वाक्यातून आपल्याला पूर्णपणे बोध होतो की ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेला असे दोन्ही त्याची पॉसिबिलिटी असू नये की एकानं ट्रू म्हणायचं आणि एकानं फॉल्स म्हणायचं. त्याला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणता येत नाही. बरोबर आहे. तर अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणायचं की ज्यातून आपल्याला पूर्णपणे बोध होतो, आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके. आणि मग ज्यातून असे पॉसिबिलिटीज असू शकतात त्याला ओपन सेंटेन्स असं म्हटलं जातं. लॉजिकचं ओपन सेंटेन्स असं म्हणायचं जातं. मग काही उदाहरणं मी दिली. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. मग ते ट्रू असो किंवा फॉल्स असो, पण क्लिअरली बोध होतो. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया म्हणलं का कोण ट्रू म्हणू शकणार नाही, कारण ते फॉल्स स्टेटमेंट आहे. सगळ्याचं एकमत तिथं फॉल्सवरच येईल आणि मग त्या ठिकाणी त्याला लॉजिकचं स्टेटमेंट असं म्हणायचं. ही पहिला कन्सेप्ट झाला. स्टेटमेंट कशाला म्हणायचं? आयदर ट्रू ऑर फॉल्स. ओके. आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे. मग ते क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लेमेटरी असेल, इंटरोगेटिव्ह असेल म्हणजे क्वेश्चन मार्क असेल, किंवा इम्पेरेटिव्ह असेल, आपण आज्ञा दिलेली असेल. तर अशी जी सेंटेन्सेस असतात त्याला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणायचं नाही. ओके. कारण त्याच्यावरती क्वेश्चन असतो आपल्याला बोर्डला आणि त्यामुळं ह्या एक्सरसाइजमध्ये पण आहेत तसे क्वेश्चन्स, आपण त्या ठिकाणी ते पाहणार आहोत. हा झाला पहिला कन्सेप्ट. थोडक्यातच त्याची मी रिव्हिजन करतोय. दुसरा कन्सेप्ट आपण पाहिले ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? द ट्रूथनेस ऑफ दिस स्टेटमेंट ऑफ लॉजिक, म्हणजे त्या वाक्याचं जे त्या ठिकाणी ट्रूथनेस आहे किंवा फॉल्सिटी आहे. म्हणजे जर ट्रू, इफ अ स्टेटमेंट ऑफ लॉजिक इज अ ट्रू देन इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज अ T, अँड इफ अ स्टेटमेंट ऑफ लॉजिक इज अ फॉल्स देन इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज F, कॅपिटल F. म्हणजे जर एखादं वाक्य खरं असेल, थोडक्यात आपण स्कूल लेवलला जे शिकलोय ना, चुकी बरोबर लिहा, तोच प्रकार इथं ट्रूथ व्हॅल्यू लिहायचा आहे. इफ द स्टेटमेंट इज अ ट्रू देन इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज अ T, कॅपिटल T, अँड इफ द स्टेटमेंट इज अ फॉल्स देन वी राईट F. ओके. एक मार्काला एक असं सेंटेन्स दिलेलं असतं, ते स्टेटमेंट दिलेलं असतं. ते ट्रू असेल तर T लिहा, फॉल्स असेल तर F लिहा. असा क्वेश्चन आपल्याला एक मार्कासाठी 3 सेंटेन्स देतात आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची असते. ओके. तर हा झाला दुसरा. त्यानंतर आपण ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये हे 2 कन्सेप्ट बघितले आणि 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये दुसरे 2 कन्सेप्ट बघितले. त्यामध्ये आपण काय पाहिलं तर कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं आणि त्याचं ट्रूथ टेबल जे आहेत, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत ते पाहिलेलं आहे. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय आपण त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं ते डेफिनेशन, कारण ते PPTवरती त्याचं चांगलं रिप्रेझेंटेशन केलेलं होतं मी आणि तुम्हाला ते डेफिनेशन क्लिअर केले. थोडक्यात सांगायचं म्हणजे 2 लॉजिकची स्टेटमेंट एकत्र केल्यानंतर टू स्टेटमेंट्स आर जॉइनड बाय लॉजिकल कनेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज द कंपाऊंड स्टेटमेंट. 2 सिम्पल स्टेटमेंट असतील, ती जर लॉजिकल कनेक्टिव्ह न जोडले असतील तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं. मग लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते आहेत तर 5 कनेक्टिव्ह असतात. अँड, ऑर, नॉट, इफ, देन, अँड इफ अँड ओनली इफ, असे 5 कनेक्टिव्ह असतात. त्याचं सिम्बॉलिकली सुद्धा आपण ते लिहिलेले आहेत सिम्बॉल्स. अँड असेल तर अँडनं जोडला असेल तर ते अशा पद्धतीनं चिन्ह आहे. ऑर असेल तर या पद्धतीनं त्याचं फी, कॅपिटल फी सारखं त्याचं चिन्ह आहे. अँड असेल तर याला आपण कंजक्शन म्हणतो, उलटा फी ह्या पद्धतीनं चिन्ह असेल. नॉट म्हणजे निगेशन स्टेटमेंट असेल तर ते या पद्धतीनं दाखवलं जातं. इफ देननं जर एखादं वाक्य जोडलं असेल, इफ यू आर गुड इन मॅथ्स देन यू आर गुड इन लॉजिक, इफ देनमध्ये एखादं वाक्य जोडलं असेल तर सिम्बॉलिकली ते आपण असं सिंगल ॲरोनं दाखवलं जातं. आणि इफ अँड ओनली इफ किंवा ते शॉर्टमध्ये IFF नाही लिहिलं जातं, इफ अँड ओनली इफ, तर ते डबल ॲरो किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे 2 हे दाखवून सुद्धा केलं जातं. इथं सुद्धा सिंगल ॲरो अशा 2 लाईन दाखवून सुद्धा हे सुद्धा चिन्ह दोन्हीपैकी कुठलेही साईन इथं आपण वापरू शकतो. तर हे
5 लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत की जी 2 वाक्य ह्या 5 कनेक्टिव्हनं जोडली जातात, म्हणून त्याला लॉजिकल कनेक्टिव्ज असं म्हटलं जातं आणि त्याची चिन्ह दिलेली आहेत. हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याचा प्रत्येकाचा ट्रुथ टेबल जो आहे तो ट्रुथ टेबल कसा असतो तो आपण तिथं पाहिलेला आहे. अँड असेल त्या ठिकाणी अँड स्टेटमेंट असेल, ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट वगैरे काढताना त्या ठिकाणी त्याचा वापर झालेला आहे. तर अँड असेल तर अँडला काय असतं, दोन्ही टी असेल तर टी, ऑर असेल तर दोन्ही एफ असेल तर एफ, निगेशन असेल तर टीला एफ, एफला टी, इफ देन असेल तर टी एफ असेल तरच एफ, आणि इफ अँड ओनली इफ असेल तर दोन्ही सेम असतील, म्हणजे टी टी असेल किंवा एफ एफ असेल तरच त्या ठिकाणी टी असतं, अदरवाईज एफ. अशा पद्धतीनं त्याचे मी शॉर्टकट सांगितलेत. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे ट्रूथ टेबल लक्षात ठेवावं लागतील. एक लक्षात ठेवा, अख्ख्या ह्या मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते ट्रूथ टेबल्स आहेत. हे 5ही ट्रूथ टेबल जे परफेक्ट होतील त्याला अख्खा पूर्णपणे लॉजिक चॅप्टर अगदी व्यवस्थितपणे अंडरस्टँड होईल आणि ते फुल क्रेडिट त्याची मिळून जातील. ओके, तर सेकंड व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघायचे अजून एकदा कशा पद्धतीनं ते ट्रूथ टेबल्स पाठ करायचे. मी अजून इथंही त्याची रिव्हिजन केली. अँड म्हणजे कंजक्शन असेल, दोन्ही टी असेल तर टी, अदरवाईज एफ. डिसजंक्शन असेल म्हणजे ऑर स्टेटमेंट असेल, दोन्ही एफ असेल तरच एफ. नॉटला निगेशन म्हणजेच त्या ठिकाणी टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. इफ देनला टी एफ असेल तरच एफ, आणि इफ अँड ओनली इफला डबल इम्प्लाइजला म्हणजे दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज एफ. अशा पद्धतीने हे ट्रूथ टेबल्स आहेत. तुम्हाला हे लक्षात नसेल तर पुन्हा तुम्ही सेकंड व्हिडिओ पहा आणि क्लिअर करून घ्या. एवढ्यावरती आपला हा एक्सरसाइज 1.1 आहे जो आता आपण सॉल्व करायला घेणार आहोत. ओके, आता काय दिले पहा यामध्ये. क्वेश्चन नंबर 1, सी हिअर. क्वेश्चन नंबर 1, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. खाली दिलेल्या सेंटेन्सेसमध्ये स्टेटमेंट कोणतं, फॉलोइंग आर स्टेटमेंट. जस्टिफाय ओळखायचं आपण. इन केस ऑफ, पुढं काय दिले पहा, इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. खाली आपल्याला सेंटेन्स दिलेत. आता हे तर क्वेश्चन जवळजवळ 1 ते 5 क्वेश्चन्स आहेत. एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3. प्रत्येक क्वेश्चनमध्ये नंबर ऑफ असे सब क्वेश्चन्स असतात. त्या ठिकाणी एक्झाम्पल्स विचारलेले आहेत. ओके, आता जवळजवळ क्वेश्चन 1मध्ये आपल्याला 15 एक्झाम्पल, 15 सेंटेन्सेस दिलेत. मी त्यातले इथं 7 घेतलेत, नंतर आपण 8 घेऊया अजून, म्हणजे हा पूर्ण क्वेश्चन आपला व्यवस्थितपणे होईल. आपल्याला समजलं पाहिजे त्यासाठी मी एक ना एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेतोय. लॉजिकच्या आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तिथं दाखवलेलंच आहे तुम्हाला, तरीसुद्धा इथं पुन्हा एकदा ते प्रत्येक एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल. क्वेश्चन काय पहा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट. खाली दिलेली जी सेंटेन्सेस आहेत, जी वाक्य दिलेली आहेत, त्यामध्ये लॉजिकचं स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं. जस्टिफाय म्हणजे ओळखायचं आपण. इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे टी किंवा एफ हे आपल्याला लिहायचं आहे. एक मार्काला एक क्वेश्चन असतो तो. पाहता पहिला क्वेश्चन, 5 + 4 = 13. पहिले एक्झाम्पल आपल्याला दिले. असे एक्झाम्पल 3 मार्काला 3 दिले जातात बोर्डला आणि आपण ते ओळखायचं. आता स्टेटमेंटचं आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट कशाला म्हटलं जातं, तर आयदर ट्रू ऑर फॉल्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे, म्हणजे विधानार्थी वाक्य पाहिजे. तिथं इम्पेरेटिव्ह नको, त्यानंतर इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक नको, किंवा एक्सक्लेमेटरी नको, म्हणजे उद्गारवाचक वाचन नसलेलं नको आहे ना. अशी सेंटेन्सेस आपल्याला लॉजिकच्या स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. ते क्लिअरली एकतर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, क्लिअर त्याचा बोध होतो. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं डेफिनेशनच आहे. पहा आता सोल्युशनमध्ये मी इथं सोल्युशन प्रत्येकाचं घेतो. फर्स्ट, 5 + 4 = 13. 5 + 4 = 13 असं सिम्पल त्या ठिकाणी सेंटेन्स दिलेलं आहे. ते लॉजिकचं स्टेटमेंट आहे का नाही ओळखायचं. येस, कोण सांगू शकतं? गुड, येस, इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. आणि जर स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू, मग हे टी ट्रू असेल तर टी, फॉल्स असेल तर एफ. 5 + 4 किती होते? 9, पण इथं दिले 13 म्हणजे फॉल्स आहे. हे म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली. मग हे जे हे स्टेटमेंट आहे, मग आपण याचं सोल्युशन लिहिताना असेल याचं, येस इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट, आणि याचं फुल स्टॉप द्यायची, ट्रूथ व्हॅल्यू त्याची लिहायची. ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर टी, कॅपिटल टी, आणि फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. आता हे फॉल्स आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? एफ लिहिली. एका सेंटेन्समध्ये ते आपल्याला त्याचं उत्तर होतं, 1 मार्क मिळून जातो. ओके, पहा आता दुसरं सेंटेन्स पहा. x - 3 = 14.
एक्स मायनस 3 इज इक्वल टू 14. पहा आता त्यामध्ये काय आहे. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 14साठी आपल्याला काय सांगता येईल. यस, आता हे ट्रू आहे का फॉल्स, आधी स्टेटमेंट आहे का नाही ते ओळखायचं. स्टेटमेंट कशाला म्हणायचं तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्यातनं बोध झाला पाहिजे. आता एक्स वजा 3 बरोबर 14, पण ते एक तर ट्रूचा बोध होईल किंवा फाल्सचा बोध होईल. ट्रू असेल किंवा फाल्स असेल. पण इथं असं आहे की एक्सच्या किमतीवर ते ठरणार आहे. समजा एक्सची किंमत जर इथं 17 असेल तर 17 वजा 3 बरोबर 14 ट्रू होतंय. आणि 17 सोडून कोणती जरी इथं संख्या असेल तर हे फाल्स होणार आहे. पण इथं काय दिले का तसं एक्सची किंमत ही कुठली इथं पुढे दिले का फेन एक्स इज इक्वल टू 17 वगैरे असं दिलेलं नाही. तर अशा वेळेस काय विद्यार्थी मग कन्फ्युजन आहे. इथं क्लिअरली आपल्याला इथं बोध होत नाही. हे एक्स मायनस 3 इज इक्वल टू 14, हे एक्स मायनस 3 एक्समधून 3 वजा केल्यावर 14 येते का काय येतं हे एक्सच्या किमतीवर ठरणार आहे. त्यामुळे याला आपल्याला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणता येणार नाही. मग इथं लिहायचं नो इट इज नॉट अ स्टेटमेंट. नो इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे हे कसलं ओपन सेंटेन्स झालं. फार तर तुम्ही लिहिलं तरी चालतं. इट इज ॲन ओपन सेंटेन्स. इट इज ओपन सेंटेन्स. इट इज ओपन सेंटेन्स. ते ओपन तुम्हाला म्हणजे जस्टिफिकेशन दिलं तरी चालतंय. डायरेक्ट तुम्ही नो इट इज नॉट स्टेटमेंट एवढं म्हटलं तरी चालतंय. जर स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे. चला तिसरं, क्लोज द डोअर. हां, क्लोज द डोअर ऑर्डर दिले, दरवाजा बंद कर, है ना. क्लोज द डोअर अशा पद्धतीनं ते आपल्याला त्या ठिकाणी सेंटेन्स दिलेलं आहे. मग इम्पेरेटिव्ह आहे इथं, है ना, इम्पेरेटिव्ह आहे. त्यामुळं नो इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. चौथं काय पहा, 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे लॉजिकचं स्टेटमेंट आहे का नाही. 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. येस, इट इज अ स्टेटमेंट. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू चला सांगा बघू. यस, 0 इज द कॉम्प्लेक्स नंबर. झिरो हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, यस इट इज अ स्टेटमेंट. राईट डाऊन. यस इट इज अ स्टेटमेंट. इट इज स्टेटमेंट. आणि जर स्टेटमेंट असेल तर आपल्याला काय सांगितले त्याची ट्रूथ व्हॅल्यू. हेन्स इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू असेल तर टी, है ना. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी आली. पाचवं पहा, नेक्स्ट फिफ्थ वन. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. रिक्वेस्ट केलेली इथं, ऑर्डर दिलेली आहे, मला ब्रेकफास्ट द्या, आहे ना. म्हणजे नो इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तरी चालतं त्याचं जस्टिफिकेशन देताना. बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अँड देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. किंवा डायरेक्ट नो इट इज नॉट स्टेटमेंट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. येस, येस इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार मग, ट्रूथ व्हॅल्यू टी. कारण थोडंसं आपल्याला इथं बेसिक नॉलेज पण असणं गरजेचं आहे. जनरल नॉलेज गरजेचं आहे. लॉजिकमध्ये शिकायचं म्हणजे बाहेरच्या घडामोडीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचे असतात. बरोबर आहे का. कारण एकदा एका वर्षी बोर्डला क्वेश्चन विचारला होता, बर्लिन इज इन इंग्लंड. बर्लिन इंग्लंडमध्ये आहे. ट्रू ऑर फॉल्स. टी लिहिलं तर टी किंवा एफ लिहायचं आहे, आपल्याला 1 मार्क मिळतो. बोर्डला विचारलेला बर्लिन इज इन इंग्लंड. बर्लिन इंग्लंडमध्ये आहे. असे 3 वाक्य दिली होती. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, बर्लिन इज इन इंग्लंड आणि एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट्स वगैरे असे 3 वाक्य दिली होती. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फक्त हे सांगितल्या होत्या बोर्डला एका साली. तर ते कसं म्हणजे ॲक्च्युली करेक्ट ते बाहेर जातं. थोडं जनरल नॉलेज पण बेसिक नॉलेज पण आपल्याला माहीत पाहिजे. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, ट्रू, टी लिहिलं. आता बर्लिन इज इन इंग्लंड म्हणल्यावरती आता कसा अंदाज लावायचा हे लॉजिक शिकतोय आपण. काहीशी आपण तिथं असली गावं तिकडं आहे ती वगैरे म्हणून चालतंय का. ट्रू लिहून जमेल का लगेच. बर्लिन वगैरे आपल्याकडची गावांची नावं का असली असतात का, असले आहेत तिकडे इंग्लंडमध्ये म्हणून ट्रू लिहायचं, टी लिहायचं, डायरेक्ट असं टी लिहायचं. तर असं नाही करायचं.
तर त्या ठिकाणी बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे आणि त्यामुळं ते फॉल्स येणार. तर त्या ठिकाणी तिचं क्लिअरली तुम्ही फॉल्स लिहिलं तर 1 मार्क मिळतो. पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपर चेक करताना मॉडरेट करताना काही ठिकाणी असं निदर्शनाला आलं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना काही मुलं अशी लिहितात पहा, असं टी पण लिहिल्यासारखं दिसतात आणि एफ पण लिहिल्यासारखं दिसतात. तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या, बरोबर आहे का? टी पण असू द्या आणि एफ पण असू द्या. तर असं लिहायचं नाही. असं लिहिणं म्हणजे तुम्हीच चूक करून दिल्यासारखा पेपर झाला तो. एक तर ट्रू लिहा किंवा फॉल्स लिहा, असं करून लिहायचं नाही, असं चिन्ह द्यायचं नाही. लक्षात आलं? ओके, गुड. तर या पद्धतीनं थोडंसं बेसिक नॉलेज पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं वाक्य पहा, x² = x. एक्सचा वर्ग बरोबर x असतं. आता एक्सची किंमत 1 असेल तर त्या ठिकाणी ते ट्रू होतं. पण x 1ची सोडून कुठली जरी व्हॅल्यू तिथं ठेवली तर आपल्याला ते सॅटिस्फाय होणार नाही, डावी बाजू उजवी बाजू. म्हणजे तिथं काय फेन x = 1 दिलं असतं तर ट्रू म्हणलं असतं आणि इट इज अ स्टेटमेंट. पण हे आता ओपन झालं, काही जण ट्रू काही जण फॉल्स, म्हणजे त्याला क्लिअर बोध होत नाही तिथं. आणि त्यामुळे हे ओपन सेंटेन्स असल्यामुळे ह्याला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणता येणार नाही. नो इट इज नॉट स्टेटमेंट. नो इट इज नॉट स्टेटमेंट. तर या पद्धतीनं अगदी एक वाक्यामध्ये त्याचं उत्तर असतं, 1 मार्क मिळून जातं. अतिशय सोपं लॉजिक आहे. तर ही 7 एक्झाम्पल आपण क्वेश्चन 1 मधली पाहिलेले आहेत. जवळजवळ 15 सेंटेन्स दिलेले आहेत. आता राहिलेली 8 सेंटेन्स आपण बघूया, त्याच्या आधी हे लिहून घ्या. नाव टेक कंटिन्यू. एक्झाम्पल नंबर 8. काय करायचं आपल्याला, सेंटेन्स दिलेले आहेत, स्टेटमेंट आहे का नाही ओळखायचं. लॉजिकचं बोर्डाच्या परीक्षेमध्ये 1 मार्काला येतं असं. हे पहा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 पेक्षा अधिक रूट्स असूच शकत नाहीत. कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला गणिताचा बेसिक रूल माहिती आहे. जी व्हेरिएबल आहे, एक्स व्हेरिएबल जर असेल त्याच्या पॉवरला जेवढी काय डिग्री असेल तेवढे त्याचे रूट्स असतात, असा बेसिक रूल आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण, म्हणजे पॉवर 2 असते आणि त्याच्या नियमानुसार मग मॅक्सिमम रूट्स किती असू शकतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असू शकतात. मग इथं तेच दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. 2 पेक्षा अधिक रूट असू शकत नाही. इट इज अ ट्रू स्टेटमेंट अँड देअरफॉर वी कॅन राईट इन सोल्युशन. फर्स्ट, यस इट इज अ स्टेटमेंट. यस इट इज अ स्टेटमेंट. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू विच इज अ ट्रू म्हटलं तरी चालते किंवा डायरेक्ट ट्रूथ व्हॅल्यू इज अ टी असं लिहिलं तरी इट इज ऑल्सो बेटर. ओके. सेकंड पहा, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. माहिती आपल्याला स्टेटमेंट कशाला म्हणायचं. क्वेश्चन मार्क असेल, उद्गारवाचक चिन्ह असेल किंवा इम्पेरेटिव्ह असेल अशाला लॉजिकचं स्टेटमेंट म्हणायचं नाही. आणि त्याच्यासोबत ओपन सेंटेन्स जर असेल की ज्याच्यातून ट्रू पण असू शकतं आणि फॉल्सची पण पॉसिबिलिटी असू शकते तर अशाला स्टेटमेंट म्हणायचं नाही. अशा फक्त या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, लगे लक्षात येईल. क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे 2 नंबरला आपण नो इट इज नॉट स्टेटमेंट. इट इज नॉट स्टेटमेंट असं लिहिलं तरी चालतं. तिसरं काय पहा, द सन म्हणजे 10वं एक्झाम्पल. सॉरी, हे कितवं झालं आपलं, 8वं, हे 9वं, आता हे 10वं. 10 नंबरचं काय दिलेलं आहे पहा, द सनसेट्स इन द वेस्ट. द सनसेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. क्लिअरली आपल्याला यस इट इज अ स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज अ टी. यस इट इज अ स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची काय येणार, ट्रूथ व्हॅल्यू टी. ट्रूथ व्हॅल्यू टी. येस. नेक्स्ट वन इज 11th. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. सर्व रिअल नंबर हे होल नंबर असतात. क्लिअर बोध झालं आपल्याला यातून, म्हणजे हे लॉजिकचं स्टेटमेंट आहे. पण ते ट्रू आहे का फॉल्स. आता होल नंबर कशाला म्हणायचं आणि रिअल कशाला म्हणायचं. तर होल नंबर तुम्हाला नॅचरल नंबर माहिती आहे 1 2 3 4. होल नंबर माहिती आहे 0 1 2 3 4. आणि रिअल नंबरमध्ये निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात, सर्व रिअल नंबरचा सेट आहे ना. हे सगळे त्याचे सबसेट असतात रिअल नंबरचे. मग प्रत्येक रिअल नंबर हा होल नंबर आहे असं सांगितलं. ऑल रिअल नंबर, सर्वच्या सर्व रिअल नंबर. मग निगेटिव्हमध्ये पण रिअल नंबर्स असू शकतात, पण ते होल नंबर असू शकतील का, नाही. स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स. हे फॉल्स आहे पण ते इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स असंही लिहिलं तरी चालतं. येस इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. विच इज फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. असे इन्व्हर्टेड कॉमामध्ये कॅपिटल एफ लिहायचं. येस इट इज अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. नेक्स्ट 12. कॅन यू स्पीक इन मराठी. तुम्ही मराठी बोलू शकता का, क्वेश्चन मार्क आहे. त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं नाही. येस आय कॅन स्पीक वगैरे असं म्हणायचं नाही. येस आय कॅन स्पीक मराठी असं उत्तर द्यायचं नाही. कारण एका भद्रानं तसं बोर्डा पेपरमध्ये लिहिलं होतं. मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडियाला त्याचं उत्तर दिलं होतं.
नो म्हणजे ट्रू ऑर फॉल्स लिहायचं होतं. यू नो मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं त्या बोर्ड आहे पेपरमध्ये लिहिलं, तर असं लिहायचं नाही. ओके, येस तर ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंट आहे का नाही ओळखायचं. नो इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नाहीतर याचं उत्तर लिहित बस चाल, येस आय कॅन स्पीक मराठी वगैरे. काय सांगता येत नाही कशा पद्धतीनं कोण लिहिल म्हणून. आता पुढचं पहा 13 नंबरचं. x² - 6x - 7 = 0 फेन x = 7. पहा जर फेन x = 7 नसतं तर हे ओपन सेंटेन्स झालं असतं, कारण एक्सच्या किमतीवर ठरणार आहे. आता हे स्टेटमेंट झालं लॉजिकचं, पण आता हे ट्रू आहे का फॉल्स, तर एक्सची किंमत 7 इथं ठेवून बघायची. इक्वेशन सॅटिस्फाय होतं का बघायचं. 7चा वर्ग 49 वजा 7 सक्क 42, 49 वजा 42 7, 7 वजा 7 0, सॅटिस्फाय झालं म्हणजे ट्रू आहे. मग याचा आन्सर लिहिताना कसं लिहिणार 13व्याचं. येस इट इज अ स्टेटमेंट, येस इट इज अ स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची लिहा. ट्रूथ व्हॅल्यू इज टी, ट्रूथ व्हॅल्यू टी. ओके, नेक्स्ट 14th 14वं काय पहा. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज अ 0. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज अ 0. क्यूब रूट ऑफ युनिटी ओमेगा क्यूब माहिती आहे तुम्हाला. ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. त्याचे 3 क्यूब रूट असतात आणि त्या तिन्ही क्यूब रूटचं जे रूट्स असतात ओमेगाच्या स्वरूपामध्ये त्याची ॲडिशन इज अ 0 असते, म्हणजे ते ट्रू आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आहे. येस इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. आणि ट्रूथ व्हॅल्यू काय येणार. ट्रूथ व्हॅल्यू टी, ट्रूथ व्हॅल्यू टी. आणि लास्ट पहा 15वं. इट रेन्स हेविली. पाऊस इथं जोरात झालेला आहे. इट रेन्स हेविली. आता हे डिपेंड कसं आहे, पाऊस जिथं आहे काय ठिकाणी पाऊसच नाही, म्हणजे इथं पॉसिबिलिटी ट्रूची पण झाली आणि फॉल्सची पण झाली. मग ह्याला ओपन सेंटेन्स झालं हे आहे ना, आणि त्यामुळे हे लॉजिकचं स्टेटमेंट असू शकत नाही. नो इट इज अ नॉट स्टेटमेंट बिकॉज इट इज ओपन सेंटेन्स. इट इज अ नॉट स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट नसेल तर ते ट्रू आहे का फॉल्स विषयच नाही, कारण त्याचं ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला सांगता येत नसते. तर अशा पद्धतीने हे मी 15च्या 15 त्या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले. त्यामध्ये कोणतेही 3 एक्झाम्पल आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारू शकतात. तर व्यवस्थितपणे तुम्ही त्याचं सुद्धा आन्सर काही गोष्टींची लक्षात ठेवा, कारण द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज अ 0 वगैरे इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, किंवा त्या ठिकाणी ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स कुठंतरी थोडं ट्रू आहे का फॉल्स वगैरे आपलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे हे लक्षात येतं, पण ट्रू आहे का फॉल्समध्ये सुद्धा आपण क्लिअरली तिथं कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओके, लिहून घ्या. नाव वी टेक द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता क्वेश्चन नंबर 1 आपण पाहिला. त्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं होतं आपल्याला, तर दिलेलं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे का नाही ओळखायचं होतं, आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा एफ लिहायची होती. बरोबर आहे, ठीक आहे. आता त्या टाईपचा क्वेश्चन संपला. ह्या लॉजिकमध्ये काय आहे माहिती आहे का, बरेच टाईपचे क्वेश्चन्स असतात वेगवेगळे, पण सगळे सिम्पल क्वेश्चन्स असतात. ॲटीजमध्ये आपल्याला त्याची सहजपणे मार्क मिळून जातात. तर आता हा दुसरा क्वेश्चन पाहूया आपण. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आता हे स्टेटमेंट दिलेत, कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे ह्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असतं आणि ते लॉजिकल कनेक्टिव्हनं जोडलेलं असतं. ते कनेक्टिव्स तुम्हाला माहिती आहेत, त्याचे ट्रूथ टेबल माहिती आहेत, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आता सिम्बॉलिकली हे कसं डिफाईन करायचं असतं पहा सोल्युशनमध्ये आपण लिहूया. इथं कसं डिफाईन करता येईल पहा. लेट आता 2 स्टेटमेंट दिलेत. पहिल्या स्टेटमेंटला पी सपोज करूया. पी रिप्रेझेंट नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. 3 असे स्टेटमेंट देतात 3 मार्काला. एक स्टेटमेंट 1 मार्कसाठी असतं. नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू रिप्रेझेंट सेकंड स्टेटमेंट पहा, कारण स्मॉल लेटरनं ते दाखवलं जातात स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. क्यू रिप्रेझेंट चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. इज इन तामिळनाडू. ओके, हे 2 असे वेगवेगळे स्टेटमेंट दिलेत आणि लॉजिकल कनेक्टिव्हनं जोडलेलं आहे. आणि आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म 2 प्रकारचे क्वेश्चन असतात. सिम्बॉलिक फॉर्मवरून आपण फर्बल फॉर्म लिहू शकतो. हे दिलेले फर्बल फॉर्म आहेत त्याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकतो. कसाही क्वेश्चन विचारला जातो. आता इथं फर्बलमध्ये दिलेले आहेत, आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म. मग पहिल्याला पी मानायचं, दुसरं सेंटेन्स स्टेटमेंट जे आहे त्याला क्यू मानायचं, मध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे ते बघायचं. आता अँड आहे, अँड असेल तर आपण ते उलटा फी ह्या चिन्हानं दाखवतो, म्हणजे कंजक्शन स्टेटमेंट आहे. अँड देअरफॉर वी राईट हिअर देअरफॉर symbolic form is symbolic form of given statement is
गिव्हन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. पहा या पद्धतीनं, म्हणजे पी क्यू आणि दोन्हीच्यामध्ये अँड असल्यामुळं अँडचं असं चिन्ह असतं. तर हे लिहिलं का तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. तर प्रॉपरली ह्या पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील. तर हा जो क्वेश्चन आहे तो असा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, अँड असेल तर अँडचं चिन्ह द्यायचं, पहिल्या स्टेटमेंटला पी मानायचं, दुसऱ्याला क्यू मानायचं, मध्ये कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ते बघून त्या पद्धतीनं त्याचं तिथं चिन्ह वापरायचं, पी अँड क्यू. ओके, तर या पद्धतीनं ते आपल्याला सोडवता येईल. राईट डाऊन दिस. आता दुसरा क्वेश्चन पहा काय मध्ये, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलस. कधी कधी काय होतं की स्टेटमेंट आपल्याला एकच दिसतं, कारण इंग्लिश ग्रॅमॅटिकली जर त्याचा वापर करून जर ते लिहिलं तर त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी स्टेटमेंट दिसतं, पण असताना ती 2 वेगवेगळी स्टेटमेंट असतात, त्याला एकत्र केलेलं असतं. पहा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि ऑर आयसोसिलस असे म्हणलेलं आहे किंवा आयसोसिलस. तर स्टेटमेंट लिहिताना पी रिप्रेझेंट ट्रायंगल इज इक्विलॅटरल, हे पहिलं झालं, इज इक्विलॅटरल. आणि सेकंड आयसोसिलस म्हणजे ट्रायंगल इज आयसोसिलस, ट्रायंगल इज आयसोसिलस. ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ट्रायंगल इज आयसोसिलस असे 2 वाक्य एकत्र ग्रॅमॅटिकली लिहिली, इंग्लिशच्या रूल वापरून लिहिल्यावर ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलस म्हणले. आपल्याला महत्त्वाचं काय आहे, मध्ये कुठलं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला आहे. ऑर आहे, ऑरचं चिन्ह म्हणजे फी आहे ना, कॅपिटल फी जसं आपण लिहितो त्या पद्धतीनं. अँड देअर फोर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज पी ऑर क्यू. हे महत्त्वाचं आहे. इथं प्रॉपरली तुम्हाला 1 मार्क मिळतो. 1 मार्काला 3 स्टेटमेंट देतात 3 मार्कासाठी बोर्डाला. तर या पद्धतीनं आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. पी म्हणजे काय, क्यू म्हणजे काय हे वेगवेगळं डिफाईन करायचं आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. समजलं? ओके, राईट डाऊन दिस. आता तिसरं इथंच आहे बघा, द अँगल इज अ राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. आता काय करता येईल पहा, पी म्हणजे क्यू डिफाईन करायचा आणि त्या ठिकाणी त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. पी म्हणजे त्या स्टेटमेंटचा पहिला पार्ट जो आहे, द अँगल इज, पहा, द अँगल इज राईट अँगल, हे पहिलं स्टेटमेंट झालं. द अँगल इज राईट अँगल हे पहिलं स्टेटमेंट. इफ अँड ओनली इफ हे ते लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, 5 नंबरचं कनेक्टिव्ह. एकूण कनेक्टिव्ह 5 आहेत आपल्याला माहिती आहे. पहिलं अँड आहे, दुसरं ऑर आहे, तिसरं नॉट आहे, चौथं इफ देन आणि 5वं इफ अँड ओनली इफ आहे ना. तर इफ अँड ओनली इफ हे कधी कधी फक्त IEEF येणं पण असंही वापरतात. पॅरलल वर्ड आहे, लक्षात राहू द्या. IEEFचा अर्थ पण इफ अँड ओनली इफ. आणि दुसरा पार्ट काय दिला आहे, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री हे सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि दोन्ही स्टेटमेंट जोडलेत कशाला, इफ अँड ओनली इफनं जोडलेले आहेत. अँड देअरफॉर वी राईट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज इफ अँड पी डबल इम्प्लाइज क्यू. कारण इफ अँड ओनली इफला सिम्बॉलिक लॉजिकल कनेक्टिव्ह कसं सिम्बॉलिकली दाखवलं जातं तर डबल ॲरो. आता इथं 2 अशा रेषा ओढल्या तरी चालतील किंवा 1 ओढली तरी चालेल, पण ॲरो दोन्हीकडे असला पाहिजे कंपल्सरी. याला डबल इम्प्लाइज किंवा बाय कंडिशनल असंही म्हणलं जातं, पी डबल इम्प्लाइज क्यू. तर या पद्धतीने हे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. या क्वेश्चन 2 मध्ये जवळजवळ 7 एक्झाम्पल दिले, त्यातले आपण 3 सोडवलेत. पाहूया अजून आपण पुढचे 4 एक्झाम्पल्स काय आहेत हे लिहून घेते आधी. ओके, आता क्वेश्चन 2 मधले राहिलेले 4 एक्झाम्पल्स बघा काय दिलेले आहेत. आपण सोल्युशन डिफाईन करूया. आत्तासारखेच आहेत. लेट पी रिप्रेझेंट, पहा, पी रिप्रेझेंट अँगल इज अ नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टिव्स असं दिलेलं आहे. म्हणजे आता नायदर नॉरच्या वेळेस काय करायचं, काही स्टेटमेंट असे दिलेले असतात की आपल्याला कन्फ्युजन होतं. ॲक्च्युली तिथं आता क्लिअरली आपल्याला अँड ऑर इफ देन नॉट आणि इफ अँड ओनली 5ही दिसत नाही. इथं काही त्या अशा पद्धतीने हे आपल्याला स्टेटमेंटमध्ये काही दिसत नाही. पण जेव्हा नायदर नॉर असतं तेव्हा तुम्हाला माहीत असते की ते स्टेटमेंट कशा स्वरूपात, हेही नाही आणि तेही नाही असा अर्थ असतो नायदर नॉरचा. म्हणजे तो अँगल ॲक्यूट पण नाही आणि ऑप्ट्यूस पण नाही. आणि मध्ये त्या ठिकाणी इनडायरेक्टली तिथं मध्ये अँड असतं. नायदर नॉर याचा अर्थ अँगल इज अ नायदर ॲक्यूट, म्हणजे तो ॲक्यूट पण नाही आणि ऑप्ट्यूस पण नाही, ऑर नसतं मध्ये, आणि असतं. अशा वेळेस अँड असतं, हे लक्षात ठेवा. आणि मग आपण सोल्युशनमध्ये लिहूया. अँगल इज अ ॲक्यूट, क्यू रिप्रेझेंट अँगल इज ऑप्ट्यूस. घेताना आपण आता तिथं अँगल इज ॲक्यूट आणि अँगल इज ऑप्ट्यूस असे 2 वेगवेगळे स्टेटमेंट घेतले, पी आणि क्यू. पण नायदर आणि नॉर म्हणजे तिथं निगेशन आहे ॲक्च्युली. ॲक्यूट पण नाही आणि ऑप्ट्यूस पण नाही, ॲक्यूट पण नाही आणि म्हणजे अँड
ऑप्ट्यूस पण नाही, म्हणजे नॉट तर आहेच दोन्हीच्यामध्ये. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज येस निगेशन पी अँड निगेशन क्यू. पहा व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्या. असे बरेचसे क्वेश्चन असतात. नायदर नॉर असेल, आयदर ऑर असेल. आयदर ऑर असेल तर हे आहे किंवा ते पण आहे, दोन्हीपैकी ऑर, तिथं ऑर येतं. आणि नायदर नॉरला मध्ये अँड येतं आणि दोन्ही निगेशन असतं, हेही नाही आणि तेही नाही. तर निगेशन पी अँड निगेशन क्यू दोन्हीच्यामध्ये अँड असतं. तर या पद्धतीनं आपल्याला आपल्याला जमेल त्या ठिकाणी सोडवता येईल. ओके, नेक्स्ट 5वं पहा इथं आता. फिफ्थ वन काय दिले पहा. इफ ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट बी. आता इफ देनमध्ये पहा, इफ देनमध्ये एक स्टेटमेंट आहे, म्हणजे पहिले पी स्टेटमेंट काय येणार. ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ॲट बी, इज राईट अँगल्ड ॲट बी. क्यू क्यू कोणतं स्टेटमेंट येणार. मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आता दिलेली ही दोन स्टेटमेंट जे आहेत, ही दोन्ही स्टेटमेंट इफ देननं जोडलेली आहेत. इफ ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट बी देन मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे पहिला पार्ट पी, दुसरा पार्ट क्यू असेल. इफ देननं जोडला असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार. पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंडिशनल क्यू असंही म्हटलं जातं त्याला. पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंडिशनल क्यू, म्हणजे एकीकडेच तो ॲरो असतो. इफ अँड ओनली इफ असेल तर दोन्हीकडे ॲरो. आपण पाठीमागं ट्रूथ टेबलमध्ये पाहिलेलंच आहे. तर या पद्धतीने हे दुसऱ्याचं आपल्याला आन्सर लिहिता येईल. ओके, आता नेक्स्ट 6th वन बघा. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. तोंडी पण आता तुम्ही फास्टमध्ये सांगू शकता. हिमा दास विन्स गोल्ड मेडल हा फर्स्ट पार्ट झाला. पहा इथं आपल्याला लिहिता येईल तसं. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हिमा दास माहीत असायला पाहिजे तुम्हाला, आहे ना, गोल्ड मेडल मिळवलेली. हिमा दास विन्स गोल्ड मेडल आणि सी रन्स फास्ट. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज. आता काय दिलेले मध्ये पहा. इफ अँड ओनली इफ. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. पी डबल इम्प्लाइज क्यू. इफ अँड ओनली इफ म्हणजे त्याचं लॉजिकल कनेक्टिव्हचं जे सिम्बॉल आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला सिम्बॉलिकली म्हणले म्हणजे प्रॉपर सिम्बॉल तुम्ही यूज करताय का हे बघितलं जातं. लक्षात आलं. ठीक आहे. तर या पद्धतीने हे आपल्याला सॉल्व करता येईल. आणि लास्ट वन पहा 7th. त्यामध्ये पी काय आहे, क्यू काय आहे, आपण पूर्ण रिप्रेझेंट करूया. पी म्हणजे एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर. एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर. आणि क्यू काय आहे पहा. स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. म्हणजे एक्स हा बट इज अ स्क्वेअर. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. 2 वेळा एक्स लिहिण्यापेक्षा ग्रॅमॅटिकली परत एक्स नाही लिहिलं तरी चालतं. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. आता एक्झाम्पल मी आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं समजा जर निगेशनमध्येच दिलेलं स्टेटमेंटमध्येच जर नॉट असेल तर 2 पद्धतीनं ते आपल्याला सोडवता येते. हे नॉट कन्सिडर न करता सुद्धा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहिता येतो. आता आपण पहिल्या पार्ट एक्स मानला आहे, दुसरा क्यू मानलेला आहे, मध्ये बट आहे. बट इज इक्विव्हॅलंट टू अँड. माहितीसाठी कुठंतरी हे लिहा समासमध्ये वगैरे. बट आणि अँड हे इक्विव्हॅलंट असतं किंवा ते मी ह्याच्यामध्ये दिलेलंच आहे तुम्हाला एका स्लाईडमध्ये. पॅरलल वर्ड जे असतात ते तुम्हाला तिथं दिलेले आहेत. तर बट म्हणजे त्या ठिकाणी बटला पॅरलल काय असतं ते म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण अँडसारखं त्याचं सिम्बॉलिक फॉर्म वापरायचं. अँड देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू अशा पद्धतीनं. पण काही स्टुडंटने जर असं केलं की नॉट न वापरता पहा एक्स इज इरॅशनल नंबर म्हणला, क्यू एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर म्हणलं तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पहा. तर एक्स इज इरॅशनल नंबर जर पी मानला असेल पण आपल्या दिलेल्या सेंटेन्समध्ये स्टेटमेंटमध्ये इथं नॉट आहे म्हणून निगेशन पी येणार त्याचं. जर इथं जर स्टेटमेंटमध्ये पी एक्स इज इरॅशनल नंबर मानलं, पी आहे, तर इथं काय एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर आहे म्हणजे त्याचं निगेशन आहे म्हणून निगेशन पी. बट म्हणजे अँड आणि दुसरा पार्ट म्हणजे क्यू. तर असंही लिहिलं तरी ते चालतं. मात्र तुमचा पी हा असा इथं रिप्रेझेंट केला पाहिजे. एक्स इज इरॅशनल नंबर म्हणजे पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. निगेशन जर असेल तर ते निगेशन घ्यायचं नाही. म्हणजे इथं पी सपोज करताना. पण काही मुलांनी जर डायरेक्ट त्या आपल्या ठरल्याप्रमाणे स्टेटमेंटचा पहिला पार्ट हा पी मानला, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, पूर्ण पहिलं स्टेटमेंट पी मानलं, दुसरं स्टेटमेंट क्यू मानलं तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार फक्त पी अँड क्यू. ओके.
तर या पद्धतीनं आपण हे 7ही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सर्वचे सर्व एक्झाम्पल सोडवता येतील असे बोर्डला. आज 2 प्रकारचे क्वेश्चन्स पाहिले आपण, एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले 3 क्वेश्चन्स पाहूया. आज आपण स्टेटमेंट आहे का नाही ते ओळखायचं हे एक पाहिलं, आणि ट्रूथ व्हॅल्यू याचा पहिला क्वेश्चन पाहिला, आणि दुसरा क्वेश्चन आपण सिम्बॉलिकली कंपाऊंड स्टेटमेंट कसं डिफाईन केलं जातं, कसं रिप्रेझेंट केलं जातं, याच्यावरचे क्वेश्चन सारखे असतात आणि या पद्धतीनं तुम्हाला ते सोडवता येतील. अतिशय सोपं लॉजिक आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक क्वेश्चन तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्यायचा. ओके, भेटू नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.